मागणी ते तुझ प्रति आहे मागणी ते तुझ प्रति मागणी ते तुझ प्रति तुझ प्रति आहे मागणे ते तुझ प्रति आहे मागणे ते तुझ प्रति आहे मागणे ते तुझ प्रति मागणी ते तुझ प्रति आहे मागणी ते तुझ प्रति आहे मागणी ते तुझ प्रति आहे मागणे 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 ते पांडुरंगा या संतांची निरवी तेची मद देई या संतांची निरवी ती मद देई या संतांची निरवी तेची मद देई देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पांडुरंगा या संतांशी निरवे हेचे मज देई या संतांशी निरवी हेचे मज देई या संतांशी निरवे हेचे मज देई या संतांशी निरवी हेची मद देई आणि
अनेक तुझे काही न मागू देवा देवाचं भजन करा मायबा. विठ्ठल
महाराज की जय बापूजी देव महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 जोडोनिया कर चरणी ठेवेला माथा चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर बाई में भी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे जोडोनिया कर चरणी देवी तो माता हे परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयशनानी देवांची गेन वाढवा लाईट माझ्या आवाजाचा गेन वाढवा राधा सध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा समोरच्या मॉनिटर मधून द्या मंत्रदात्रीच राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिकिं यस्य शेषं विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय बोल श्री भवानी माते की जय नमः पार्वती हर 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 महादेव जय श्रीराम जय जय श्रीराम बापूजी देवाच्या पवित्र जागृत अशा या स्थानामध्ये भोटवळ गावामध्ये परमभाग्याने ह्या ग्रामस्थांना लाभलेली परमपूज्य गुरुवर्य अलिबागकर महाराज परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हाटकर आदरणीय गोपाळ महाराज वाजे गुरुवर्य दत्ताराम महाराज कोल्हाटकर आणि प्रातस्मरणीय परमार्थ सहोदर डॉक्टर मारुती महाराजजी कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्यतेकडे वाटचाल करत असणारा हा नामोत्सव सोहळा आणि प्रतिवर्षीप्रमाणे तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव प्राप्त झालेली हरिकीर्तनाची सेवा यावर्षी अवधानाने माझ्याकडून एक चूक अशी झाली माझी ही तिथी लक्षात आली नाही म्हणून लोटे परशुराम मंदिराच्या इथे जो आपला आश्रम आहे तिथे सुद्धा आज जागराची सेवा आहे आणि आळंदीच्या योग संस्थेचे प्राध्यापक आदरणीय उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन चालू होतं बाबांना आम्ही पाहत होतो 9:30ला ती सेवा संपली उद्या तिकडे एक आला इकडे एक आला पण ती कालवा होऊ नये म्हणून मग मी इकडे आला फार अवघड होतं बरं न यावं ते 2-4 वर्ष 5-7 वर्ष प्रेम तुमचं आणि माझं जे जुडलंय म्हणजे इथे येणं हे मला कसं वाटतं माहिती आहे का इथं माहेर करणे कोण कोण आल्यात बोटवर करा यावर्षी त्या साड्या नाही गेल्या वर्षी दिल्या नसल्यावर खोट्या नेसायच्या ना तो दरवर्षी मागतील गाव लॉस जाईल आपला एकच वर्ष पुन्हा गंगा एकदाच येते एकच आले माहेर करेन बाय एकटी झालीस
बाकी जेवून घरी गेल्या का काय? त्यांना काय करायचं आपलं, खाल्ला लाडू गेल्या घरी. लाडूच होतं ना मला, लाडूच होतं. मग मी तिथे होतो, आपलं काही झाली चर्चा. हा बुवाच तसा आहे. विठ्ठल घरी 4 कोणी नेले त्यांचं मी नाव सांगू शकतो, पण आता नको, या शिवाय देतील मला. असं प्रेमाने जास्त काही बोलणार नाही, वयामुळे मला काही जास्त आता. ज्यांचा अभंग घेतलाय, तसं पाहिलं तर मला ज्या नाथ संप्रदायाची नाथ परंपरा प्राप्त झाली त्या नाथांचा अभंग निवडला होता, पण फार किचकट प्रकरण. आत्मज्ञानाच्या अभिलाषेने, त्या अभिलाषेने तळमळत असणाऱ्या, तळमळ करणाऱ्या साधकांनी देवाकडे मागितलेलं दान मी मागणार होतो. पण विषय असा झाला, वक्त्याकडे समय सूचकता असावी. 11:30च्या पुढे गेलं ना की मग किती उगाळून द्या तत्वज्ञान. कारण आपल्याला नंतर कीर्तन झाल्यावर मला वाटतं भजनाला काय मिसळपाव आहे, काय काय आईस्क्रीम, भजनाला काय ठेवलाय? शेव. वा, खाऊ आपण. मला ते बांधून एवढी शेव. म्हणून बाबांना सहज गाडीतून उतरल्यानंतर म्हटलं काय करू. बाबांनी मला म्हटले छोटासा अभंग. म्हटलं मागणे ती एक, एवढ्या माणसाकडे एक जर मागितलं तर मला वाटतं माझी इनोवा भरून जाईल. काय नाही, जास्त करू नका. प्रत्येकीने हातातल्या अंगठ्या द्या गरीबाला. काय जास्त, एकच अंगठी, जास्त नको. प्रत्येकीच्या हातातली म्हणून कधी कधी मागणं छोटं असतं पण त्याच्यातली व्यापकता मोठी असते. साधच जर कॅल्क्युलेशन केलं, आदरणीय विकासजी महाराज, 1 ग्रॅमची एक अंगठी माझ्या एका बहिणीने ह्या गरीब भावाला दिली तर 1 2 3 4 10 15 20 किती आहेत? 100 जणी असतील. नाही, आपण 100 धरू, दीपक जास्त ना. म्हणजे 100 ग्रॅम जर झालं, जास्त नको. आजचा भाव काय बाबा? 1,44,000. 40,000. 4 तुम्हाला ठेवा, जरा मेंटेनन्सला उपयोगाला पडतील. 1,40,000 धरू दादा, गुणिले 100 ग्रॅम. कशाला म्हैस मार्गाला कीर्तन करायला बोंबलत फिरायला लागेल? नाही ना. पण ऐका, ते मागणं छोटं दिसतंय पण त्याचा व्यापक विचार केला तर ते मोठं आहे. हे अभंगामध्ये ज्यांचा अभंग आहे ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहेत. संतांचं बोलणं, चालणं, बसणं, उठणं याच्यामध्ये सुद्धा बोध आहे. आता समजा, आता आपल्यातल्या एखाद्या बुवाला गाढवावर बसवलं, काय होईल बरं? बसवायला जरी गेलं तरी तो स्वतः बसून घेईल काय? बाळांनो, तुमचं ओपिनियन काय? बोला. नाही बसून घेणार, नाही बसून घेणार. त्यातल्या त्यात तो काय करे, 1-2 मारे. कोण बोलला? हां, दादा बोलले, बरोबर. त्यातल्या तर असा मजबूत बुवा असला तर काय विशेष संपला. माझ्याकडे पाहू नका, मी आहे तसाच आहे. काय झालं, मी फार वर्षापूर्वी उरणमध्ये कोळी एक गाव आहे तिथे गेलो होतो. म्हणजे आय थिंक मी 18 वर्षाचा 17 वर्षाचा असेल. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला होतो. शिटी वाजू नको दादा, बस. तू एवढं छान आहेस ना. कुठला आहे तो? महादेवाडी या गावातला? वा वा. फुकट का? शिष्टी फुकट? आता हो बोलायचं, आता काय झाकली मूठ. असं एवढं गोड बोलायचं जावई अशी ना. बस बस जावई, तुमच्यामुळे कीर्तन होतं. केलं 5 कमी तर काय, 5च केले ना. बघा विठ्ठल. आता आपलं जावई म्हणजे माझे भाऊजी. आता मला छान छान सिस्टम आहे. आल्यावर बरं वाटलं. फक्त मला मोकळा ठेवा, नाही तर मग झाडाला त्रास होतो. नाही कळला काय? इकडे नाही काय शब्द, झाडाला त्रास होतो. देवा अंग सोडा.
तसं मला काय प्रॉब्लेम येणार नाही. माझा मित्र येऊनच बसलाय. काय मोकळं करायचं असेल तिकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं मी सगळा. ऐक, विषय असा आहे, विनोद सर्व बाजूला ठेवा. माझा एक स्वभाव आहे, जेवढं प्रकरण सोपं करून सोडवता येईल तेवढं मला ते गोड वाटतं. हे लाईव्ह आहे ना? हां, असं असू दे, बसा. नाही ते तिकडं असेल, मला वाटलं ते बंद करायचं. आता मी जेव्हा सांगेन तेव्हा बंद करायचं. ओके, त्याचं कारण नंतर सांगेन. हल्ली समाज धर्म याचं बोलणं, आपलीच लोक त्याचा गैरअर्थ काढून आपलीच लोक आपल्याला त्रास देतात. धोका दुसऱ्यापासून नसतो, धोका महाराज दुसऱ्यापासून. तुम्ही महाराज आहात, तुम्हाला सामान्य लोकांकडून धोका नाही, तुम्हाला महाराजांकडूनच धोका. दुसऱ्या त्यांचा स्वभाव शांत आहे म्हणते काही बोलत नाही, पण तुमचं स्माईल जरी आली तरी मला कळतं तुम्हाला किती त्रास देतात. विठ्ठल आजच्या दिवशी आम्ही केलेली साधना, आम्ही केलेली ही तपसाधना, कायिक असेल, मानसिक असेल, वाचिक असेल, ही साधना आहे तुमची. रोज तिथं कीर्तनात हरिपाठात येऊन नाचलात तरी ही कायिक साधना आहे, तुमचं तप आहे. श्रवणाला बसलात तरीही तुमचं तप आहे. हे तपाचं फल आम्हाला ईश्वराकडे आज मागायचंच आहे. मी मंदिरात गेलो, दोन्ही देवांना असं केलं, त्यांच्याकडे हसलो, विचारलं. बाबा बोलले आपले काय बोलले? टकाटक चाललंय. काय बोलले देव? टकाटक चाललंय. आता फक्त पुढच्या वर्षी यांना चांदीचे मुकुट करायला सांगा म्हणजे भागला. देव बोलला मला मुकुट बिकुट चांदीच्या हातातली तलवार बिलवार. मला काही चिंता करू नका, पुढच्या वर्षी केलाच समजत. माझ्या पाकिटातनं अर्ध घ्या, गाव आपलं आहे, बरोबर काय? मला एवढं कळतं, मी आणि माझे मित्र आपले सर्वांचे आदरणीय गायक विकासजी महाराज, ते काय होतं, आवजावं करायला माझी जीभ वळतच नाही त्यांच्या नावापर्यंत. लहानपणी आम्ही आरतुर, आम्ही म्हणजे एकाच बालवाडीत शिकलो आहे. काय हो बोलता, मी पनवेलचा आणि ते इकडचे, पण आम्ही माझ्या कॉलेजच्या वेळेत बाईकवर मला ती कीर्तनाला वाड्यापर्यंत न्यायचे. एवढ्या वर्षाच्या आमच्या प्रवासात मध्ये मी जेव्हा त्यांच्या गावात कथेला गेलो होतो स्वामीजींच्या, आणि एका मोठ्या फडपरंपरेतल्या अधिकाराचं कीर्तन चालू होतं, आणि कदाचित त्याचा डिस्टर्ब नको म्हणून आम्ही यांच्या घरी जाऊन स्वामीजींबरोबर बोलत बसलो. बाहेर येताना माझ्या मित्राने एक वाक्य वापरलं आणि ते मला जाताना डोळे पाणावले माझे. म्हटले, महेश, त्यावेळेला तू सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व न झाला ते बरं झालं. स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, छोटं का होईना, पण ते स्वाभिमानाचं आहे, याच्यात मला स्वाभिमान आहे. हे वाक्य त्याचं होतं. साम्राज्य छोटं असावं, पण ते स्वतःच्या स्वाभिमानाचं असावं, तर ते समाधान देतात. ते कोणाच्या बर्डन खाली, प्रेशर खाली असेल तर जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता येत नाही साधकाला. बलात्कारे जरी आणीला कथेशी, बळजबरीचं नाही, ते जीवनमुक्तीचं आहे. मी तुमचं समाधान करून जाणार आहे, कारण वक्त्याची जबाबदारी आहे. जाताना काहीतरी एक चांगला विचार या कीर्तनाच्या माध्यमातून आपण घरी घेऊन जावा. विनोद तर होईलच. विनोद आता मोठा झाला, 2 पोरी पण झाल्या त्याला. आमच्या शिष्य परिवारात आहे. पहिला लहान होता तेव्हा बरा होता. नाही कळलं यांना, इथं माहित नाही. इथं विनोद नाही कोण? पप्पा आला नाही आपलाच ना विनोद, तुझा पुतण्या. हो, ते बरं झालं, एक तिकडे दिलाय आम्हाला, वेळ प्रसंगी बरा पडतो. शांत आहे बिचारा, छान आहे. तुकोबरायांच्याकडे जातो आपण. जावई काय करू भाऊजी, जवळून बोलू. मग बरोबर चाललाय ना सगळा? बस बस. हां, मागं नाही आवाजात, मागचे ते ओपन करा. विजल देतोय नाही ना? विजल देतोय, थोडी फ्रिक्वेन्सी वाढवा म्हणत व्हॉल्यूमची. मला काही जास्त कळत नाही त्याच्यातलं, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. देवाकडे आम्हाला मागायचंय. साधना 1 दिवसाची करा, 2 दिवसाची करा, आयुष्यभराची करा. साधना साधना आहे.
साधनेचं फळ आमच्या पदरात काय पडतंय हे जग ठरवत नाही. हे आपले कर्म, आपला भाव, आपली भक्ती आणि आपली श्रद्धा, आपला विश्वास हे ठरवतं तुमच्या साधनेचं फळ तुमच्या पदरात काय. जग नाही ठरवत. जाकी भावना जैसी कबीरदाची म्हणतात. ज्याची जशी भावना आहे तसं फळ आहे. तुम्ही म्हणालात म्हणून मलाही मिळणार आहे आणि मी म्हणालो म्हणून तुम्हालाही मिळणार नाही. ज्याची त्याची भावना आहे. आणि हे विश्व ज्या परमेश्वराने निर्माण केलंय तो अर्थार्जनाचा भुकेलेला नाही, तो भावनेचा भुकेलेला आहे. गिरीधर लाल भावका भुका. देव भावाचा भुकेलेला आहे. संप्रत संतही म्हणतात देव जो भुलला आहे तो भावाचा भुललाय. देव भावाचा भुलला आहे. देव भाव घेणार आहे. कळते ना वाक्य. देव भाव, बोला ना, देव भाव घेणार आहे आणि जीव भाव खाणार आहे. देव भाव घेणार आहे आणि जीव भाव खाणार आहे. आता घेणं त्याच्याकडे आहे म्हणून परमात्मा स्वतःही आनंदी आहे आणि ज्याच्याकडून भाव घेतला त्यालाही आनंदी केलेला आहे. तुम्ही आम्ही भाव खाणारे असल्यामुळे आपण पण दुःखी आहे. बोला, मी पण दुःखी आहे आणि तुम्ही नाही. बोला बोला, मी पण दुःखी आहे आणि जोरात आणि मान्य केलं लोकांनी कीर्तनात. दुःखीच जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया जन वैरागी ओ दुखिया जन वैरागी. ककी कारण दुख देवने दुख के कारण दुख देवने उदरी माया त्यागी रे. जो देखे तो दुखया बाबा कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो पाहेल तो दुःखी आहे. जो प्रत्येक दुःख बांधवणी आहे हा संसार. संसार दुःख बांधवणी आहे हा संसार. दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे.
हा संसार हो दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आजचं जे मागणं आहे देवाकडे आहे, पण संसाराबद्दलचं नाही. कारण दुःख बांधवडी आहे आणि ज्याचं मूळच दुःख आहे त्याचं फळ सुद्धा बोला ते आपल्याकडे पाणवठाचं वळ आहे. आपल्याला कॅनल ना काय म्हणतात, कालवा, मराठीत त्याला कालवा म्हणतात. कालवा दुसरा काय ना सपलक, हाय सपलक काल. मराठी वाङ्मयातले माझ्या कॉलेजमध्येच मराठी भाषा दिनाला लेक्चर होतं आणि सगळे फॅकल्टीची मुलं होती. मला म्हटले महाराज मराठी भाषेवर बोला. बोलतो म्हटलं. अभिजात भाषा आहे मराठी. काल प्रातस्मरणीय अण्णांनी एक वाक्य वापरलं. ज्ञानोबरायांना 56 भाषा अवगत होत्या. कीर्तन करायला 7-8 तरी यायला पाहिजेत. त्याची मराठीचीच कधी कधी त्याचा बोलबाला असतो. सकाळी सकाळी माझा भाव पळून गेला. सकाळी सकाळी काय माणसं फक्त काय झालं. एका गावात मी कीर्तनाला गेलो. ते कार्यकर्ते गाव फोडतील त्यांना इकडं आणलं. तिघांची मीटिंग झाली त्या याच्यात रिक्षात. ते बोलत असेल काय या बुवाचा करायचं काय. हा हो 3 पक्षाचं म्हणून ते घातक आहे. असं असं तिघ मग आहे तिघ बघ काय माहिती कोणाचे तिघच आहेत. आणि ते आतल्यात आणि ते पण किती हुशार. ते असे बसले नाहीत, ते असे बसले. ते प्लॅनिंग चालू आहे त्याला ह्या बुवाला कटाप कसा करायचा. हा लय गावात आला तर मालकरी गल्ली सगळ्यांना. असं काय घाबरू नका. माझं नेहमीचं साधं वाक्य आहे. घोटवळकरांचं मी आहे आणि माझे घोटवळकर आहेत. चिंता करू नका मी पुन्हा येईन. येतो यश. मधी तिकडं गावात देवाऱ्याला आलो. एक मला म्हणाला तू भगत आहे का काय. गप असं काय नाही. भगत म्हणजे काय सर भगत व्हायचे. शास्त्र सांगायचं लोकांना. ज्याला पटल तो घेईल, नाही पटल तो पुढे जाईल. ऐका काय सांगत होतो मी. मराठी अभिजात भाषा. हा सकाळी 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 भाव माझा गेला पळून. काही काही माणसं आहेत ना काही काही मौजेची असतात. म्हणजे ती कीर्तनाला येतात पण ते प्रमाण ऐकतात पण ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. एक माणूस प्रमाण बोलत होता. भाग्या म्याला शीन झाला. मला कळेना अभंग कुठला. भाग्या म्याला शीन झाला. भाग्या मेला नाही भाग गेला शीन झाला. ते अवघड आहे. काय काय बघा एक साधी गोष्ट. आमचे नंदू दादा आज माझ्या आधी त्यांचं प्रवचन झालं. बरेचशा म्हणजे बरीचशी जण आता ऐका. ऐशी कळवळ्याची जाती हा त्याचा मुख्य भेद आहे. मुख्य त्याचा आश्रय आहे त्या शब्दाचा. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. बरेच जण म्हणतात ऐशी कैवल्याची. कैवल्याची म्हणतात. कळवळ्याची म्हणतात काय कैवल्याची. आता ऐका मराठी भाषा फार एक माणसाशी दोन बायका बसल्या होत्या बघा. आणि मी आलो. गावात चर्चा होती. छान अभ्यासक कीर्तन करायचं. एक बाई म्हणाली छान हुशार आहे मुलगा हुशार आहे. एक बोली मग हुशार आहे.
भाव कळला तुम्हाला? वाघ, एखादी बाई चांगलं सुगरण असेल, वाघ प्रेमाने, वाघ खऊटपणा आहे त्याच्यात, शब्द तोच आहे. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. एक दोघांची नवरी होईल का? मग याच्यात काय भेद आहे? नवरी आणि नवरी. इकडे नवरी असते नाही. मुलींना माझ्या बहिणीने एक विनंती, कीर्तन कमी ऐका. आपल्या स्वाभिमानाने जगणारा बाप समाजात खाली मान घालू नये एवढं प्रत्येक मुलीने जगा, तर तुम्ही जिंकलात. नाही तर सर्व अवघड आहे. आणि मग 1 वर्षांनी फोन, पप्पा फसली, मर मग कालव्यात उडी मार, मी गावकीला समाधी बांधू, पहिला पावती मी पाडीन. काय गरज आहे? आई वडिलांच्या पुढे जायचं नाही महाराज. जेवढे युवक माझ्यावर प्रेम करतायत हे सगळी मंडळी, आज एकूण 50 टाळकरी आहेत. किती? 49. काय बोलतात 49ला? 49च ना. माझं मराठी थोडं कच्चं आहे आणि मी मराठीचाच लेक्चर आहे. माझ्याकडे भूगोल विषय आहे TYBAचा, मी ज्या कॉलेजला अध्ययन करतो. विषय असा आहे, ज्ञानोबारायांनी 56 भाषा अवगत होत्या. त्या 56 भाषेमध्ये कानडी असेलच की हो, गुजराती, मल्याळम असेल. पण ज्ञानोबारायांना दाखवायचं होतं ह्या जगाच्या पाठीवर मराठी भाषा ही सर्वांची माय आहे, म्हणून ज्ञानेश्वरी मराठीत आहे. काय कानडीमध्ये लिहिले असे अंडू गुंडू काय कळलं? इथं मराठी नीट कळत नाही. ते वरण वाढतात त्याला काय बोलतात इकडं? झारा नाही, येडपट, दलिद्री. झारा म्हणतात. दीपक झाऱ्यात वरण वाढल काय? येडी. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ या कधी स्वयंपाकघरात गेल्या बाय झाऱ्यानी चालतात. झाऱ्यानी वरण वाड्या गेलीस ना तर कोणच पसंत करायचा नाही तुला. जाऊ द्या. वग्रावळ इकडे काय म्हणतात? वग्रावळच ना. तुम्हाला काय होता? नाही भाऊ का काय बोलता यांना? अण्णा. मी नाना बोललो. नाना बोललो नाही. त्यांना बघितलं बोल अण्णा. अण्णा पोरले हुशार. पप्पाला काय बोलतात? अण्णा नाही अण्णा. अण्णा पैसा संपला. अण्णा लय अवघड आहे. ऐका, त्या बायांची मान म्हातारे त्याला अशी आलती. बघा तुम्ही वयस्कर 80 नंतर बाप्याची अशी ती आईशी होते. अण्णा आता नको. हे अवघड आहे. बाप्यांची मी एकटा बाजू मांडतो. अरे बाबा, माझ्या आईची अशी आलायला लागली. आमच्या बाबांना मी बघ बाबाच नको. अवघड सगळे प्रकार. कीर्तन झालं की एकटे हसू नका म्हणजे झालं. उद्या बाबांचं कीर्तन व्हायचं नाही तर बरेच जणांना ठाण्याला न्यायला लागेल. अभिजात भाषा आहे. काय कृपा आहे दादा. बघा हे अभ्यासक मंडळ आहेत. तुम्ही एक विचार करा. माझे ज्येष्ठ, बरेच ज्येष्ठ आज बसलेत सगळे पुढे. काय आम्हाला गुजराती कळाली असते, काय आम्हाला एखादी कानडी भाषा कळाली असते. पण अभिजात भाषा आहे ती आई आहे. मराठी भाषा ही आई आहे. माझा मराठाचा बोला कौतुकी, किती अमृताचे पैजा जिंके. अमृत अशी पैज लावायची. कशाची? मराठी भाषेची. की मराठी भाषा किती गोड आहे, रसज्ञ आहे, अमृतापेक्षा गोड आहे. मी सांगू
आता ह्या 3-4 जणी तुम्ही कुठल्या तरी मंडळाच्या दिसताय मला. किल्ला म्हणजे केलं कारण ते आपल्या गावातलं मॉडेल नाही दिसत. मी तेच बोललो नवीन खरेदी आली कुठं बाय. हसून घे बाय. माझा स्वभाव नाही मला ते ओळखता येतात ह्या गावातली कोण दुसऱ्या गावातली ते आम्ही एक आमचे आता हल्ली त्याचं फॅड आहे ना बाबा. मग ते असं का नवीन दिसतं की नवीन खरेदी कोण नाही सुतावरच चालले व्यवस्थित चालले बाय. मला आता किती गोड भाषा आहे मराठीत. मी तुम्हाला तिघी ना पांढऱ्या साड्यावाल्या आहात तुम्ही ग्रीन फुलंवाल्या थांबा लो तुम्ही तर मी त्या तिन्ही बहिणींना म्हटलं बाय कशी आहेस. तुम्ही मला रागाने उत्तर द्याल का प्रेमाने. प्रेमाने. बाय ह्या शब्दामध्ये आपुलकी प्रेम आहे. मी काय म्हणतोय अमृत एक बाजूला ठेवून ज्ञानोबा म्हणतात अमृताशी पैज लावा. मराठी भाषा किती गोड आहे तरी अमृताचेनी पैजा जिंके. अमृताला पैज लावली तर आमची मराठी भाषा जिंकेल असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे बरं का. मी ज्ञानेश्वरी 3rd अँगलनी सांगतो. आपण काय करू काही वर्षांनी बाबा जे खरंच अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सत्र ठेवू 3 दिवसाचं. मी फुकट येईल काही नाही फक्त तुम्ही चेक साईन करून द्या आकडा मी टाकेन. पैसे घेणार नाही मी. फक्त आदरणीय मारुती महाराज कोल्हाटकर यांच्या अकाउंटचा एखादा चेक सही करून मला द्या. कोण बोल मोकळा करीन. ऐका विनोद खरं सांगू तुम्हाला सांप्रत काही कालखंडामध्ये संप्रदायाचं तत्वज्ञान बाजूला राहते आणि जो तो स्वतःच्या विचारांचा भडीमार करायला बघतोय. हे असंच हे तसंच तो वाईट हा वाईट काही नाही. ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचा गौरव केलाय. अभिजात भाषा आहे. श्री तुकोबारायांनी त्याचा अजून आविष्कार केला. प्राकृत त्याचं अजून स्वच्छ मराठीमध्ये आपल्या पुढे सांगितलं महाराज. अगदी स्वच्छ. काही भाषा आहेत काही शब्द आहेत आपल्याकडे ते तसेच बोलावे. संकल्प सोडणं हा शब्द आहे पण आपल्या ग्रामीण भाषेत त्याचा अपभ्रंश झाला. आणि सपलकलंच काय झालं त्याचं. हा गंगा आलय. गंगा साठवण्याकरता जे भांड वापरलं त्याचं गंगा आलय नाव आहे. अपभ्रंशित होऊन गंगाळ झालं. काय झालं गंगाळ. इकडं आहे का गंगाळ आहे कोणाकडं नाही. आणायला पाहिजे. पूर्वी ते दाराच्या बाहेर भरलेलं असायचं. आजही लग्नाच्या वेळेला गंगालयात घटिका टाकली जाते आणि ती घटिका बुडायला आली की मग मंगलाष्टक घ्यायची शेवटची आणि मग संपवायचं लग्न विवाह. 1 घटिका म्हणजे 24 मिनिटं. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा. तुझं नाव काय. हा प्रेम. किती वर्षाचा आहे. हा सॉरी 18 चालू आहे. त्यांच्या घरातल्या ना विचारा प्रेम केवढं मोठं आहे. त्यांच्या घरातले उत्तर देतील 18 वर्षाचा आहे प्रेम. समजा तुझं लग्न लागतंय असं समज. कसं वाटत. याला गाडीत टाका माझ्या. मला एक संन्याशी पाहिजे. मग कसं वाटेल खरं सांग. चांगलं वाटेल. बोल ना बिंद मी तुझ्या बाजूने. आतून हसायला लागला गुदगुले बाबा. बिंदास हस काय चिंता. म्हणजे असं एक विज्युअल कर की तुझं लग्न लागतंय. समोर नवरी उभी आहे मध्ये अंतरपाट आहे. कसं वाटेल. काय गोड हसला पोऱ्या. याचे घरातले आलेत का आलेत नाही ना. पण किती समाधान वाटलं त्याला. तो म्हटलं असा बुवा पाहिजे. एक लक्षात सांगू समाजाला एक विनंती आहे. श्रीमंत बेवड्याला पोरी देण्यापेक्षा गरीब वारकऱ्याला द्या. त्या सुख्या राहतील. सुखी राहतील त्या. सुखी राहतील.
तिला माहिती आहे अर्धी भाकर खाली तरी ती बिचारी सुकेल, कारण वारकरी आहे. हे बघ यांची चर्चा झाली, आपली व्हायची आहेत. तुमचीच बाजू मांडतोय. एखाद्याने दिली तर दिली माझ्या शब्दावर. तुम्हाला मला काय करायचं. मी एकाला बोललो जावई होशील का, असं छान लहान मुलगा होता, लहान मुलगा एक 5-6 वर्षापूर्वी. जावई होशील का. तो त्याच्या पप्पाला घेऊन मठात आला. अख्खा मठ शोधला त्याने, रडायला लागला. मग का महाराज खोटं बोललं. म्हणलं का रे, तुम्हाला पोरगी नाही. मग त्याने असं मनात लावलं होतं की हा एवढा सुंदर दिवस, पोर किती चिकणी असेल. तसं काय नाही. ऐका, मराठी भाषा घटिका आपण म्हणतो ना, शेवटचे मंगलाष्टका, ती घटिका बुडली की विवाह पूर्ण होतो. आजही अलिबाग भागामध्ये काही गावांमध्ये ती प्रथा आहे घटिका. इकडे आहे नाही ना. बरं, कोणाकोणाच्या गावात आहे त्यांनी बोटवर की ज्यांना माहिती आहे ही प्रथा. एक तो आपल्या गावात पण आहे ना. आमच्याकडेच रोग आला. आमच्याकडे नाही. आमच्याकडे तर हल्ली एवढं विचित्र चाललंय, 6चं लग्न 9ला लागतं. वराट पण विचित्र आहे. जेवून घरी जातं, आयर बुडवतं. करतील काय. मी एकाला विचारलं लग्न का उशिरा लागलं. अवघड आहे. आपलं बरं आहे. इकडंचले प्रकरण अवघड चालले. करावा शृंगार, मी काय त्याच्या विरोधक नाही. मी तर हल्ली पुढच्या वर्षी सगळ्या मेकअप कॉलनीचा मी जाहीर सत्कार करणार आहे. इथं आहेत ना 2घी जणी मेकअपवाल्या, ज्या मेकअप शिकल्यात किंवा ज्या मेकअप ज्यांना करता येतं. पार्लरवाल्या कोण आहे का इथं. बरेच आहेत. मग लय बा. स्पीड ब्रेकर कसे असावे यांच्याकडनं शिकायचं. 1 2 3. मी एकीला विचारलं ह्या काय ताई. ती बोलते पप. मी गप. ती काय बोलली पप. मी गप. काय बोलली. ज्या पप काढतील उद्या ते एकटेच असतील. अरे बा, काय करायचंय. साधं 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 राहायचं. मला सांगा, ही एवढी मंडळी पुढे बसलेत, तिलक लावलाय, टोपी घातली, पंचा धोतर, काही चिकणे नाही दिसत का. लग्न या बाबाने किती सुंदर दिसत बघा. ते बाबा बघा, आता एवढे चिकणे, ते तेव्हा किती चिकणे असते जवानीत. माऊलीचे वडील आहेत. कोणाचे. आपलीच आहेत ना. मी काय म्हणतो, आत्ताच सुंदर एवढे दिसत आहेत, मग त्यांच्या जवानीत आपल्या एवढे किती सुंदर असतील ते बघा ना. एक तिलक लावलाय, पावडर पण नसेल लावली, नॅचरल गोरी आहेत ती. बाबा आई पण आल्यात काय. तेव्हाच लाजली वाटतं आई. असं काय नाही. एक माझं उदाहरण काय, बाबा किती साधे बसलेत, धोत्रात आहेत, सदर आहेत, वरती पंच आहे, पण सुंदरता किंवा कशी आहे, वर्ण आहे का नाही ना. अंतरंग वय झाले तरी त्यांचा चेहरा प्रफुल्लित आहे. याचा अर्थ परमार्थात केलेली साधना अंतर्मुख असली ना, तुम्हाला पावडरही लावायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी सुंदर दिसता. ते तेज तुमचं दिसत असतं. परमार्थ आहे, साधना करायची हो. आमच्यातलं काही बुवा असं जसं काय माहिती आलं, एखाद्याकडे असं बघतात जसं काय मारका बैल आहे, उष्ण घेतलं दुसऱ्याचं. काय गरज आहे. समोर पहा एकमेकाला. एक लक्षात घ्या, कीर्तन मी वेळेत संपवणार आहे. एवढंही काही विशेष अध्यात्म नाही सांगणार आहे. उद्या बाबा सगळं सांगतील. बाबा तुम्ही माझ्यातलं उद्या सगळं सांगून टाका. ऐका, उद्या 19 जण तरी माळकरी व्हा. 19व वर्ष आहे ना. वाट लावशील आमची. एक बाईला बोललो बाई माल घाल, ती बोलते महाराज कोलनी मरतील. आणि सहज बोलली हो. काय काय माणसं सहज विनोद करतात. मला सहज ती म्हटली, मी बाई माळ घाल कोलनी मरतील. एवढंच बोलली, गप्प राहिली. मला कळली ना कोलनी मरते. आता हिचा माळ घालण्याचं मग तिची सून बोलली महाराज ही दिवसातनं 3 वेळा बाव खाते.
कोणी मरतील नाही तर काय, हिच्या दारात आल्याशिवाय कोणी दुसरीकडे जात नव्हत्या असं. उद्या 19 जणांनी तरी किमान एकाने तरी एक हळूहळू ढाळे जास्त नाही, परमार्थ बदल घडायचा. तुम्हाला चांगलं वेल एज्युकेटेड आणि घराण्याची परंपरा असलेलं अधिष्ठान आहे तुम्हाला. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवडा. माझं एक मानस आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या परिसरातली परंपरा जपावीच. म्हणजे मी इथं आलो म्हणजे तुमची परंपरा मी घेणं हे चुकीचं आहे. ज्यांनी त्यांनी स्वतःची परंपरा जपावी. ऐका, घटिका इथून पुढे आपण जातोय. प्रपंच दुःखरूप आहे. मी एक वाक्य बोलून पुढे गेलो होतो, ज्याचं मूळच दुःखाचं आहे त्याचं फळ सुद्धा दुःखाचंच आहे. मी कालव्यापर्यंत तुम्हाला नेऊन आणलं होतं, पुढे परत आणतो, नाही तर तुम्ही ट्रॅकच्या पलीकडे जाल. आणि ट्रॅकच्या माणूस बाजूला जाता कामा नाही. ट्रॅकवरनं बाजूला गेलं की अधपतन होतं. मग आपण काय करूया, परवा मी उद्या काल्यावरून येईन. येता येता कोणीतरी उद्या कीर्तन झालं की 1-2-4 गुंठ अशी जमीन नांगरून ठेवा. आपण त्याच्यात आळी करू आणि कारल्याची झाडं लावू, बिया लावू. माझ्याकडनं 5 किलो साखरेचे पैसे घ्या. कळलं? आणि ती 5 किलो साखर आपण प्रत्येक आळ्याच्या बुंद्याला टाकूया आणि मग पाणी घालूया. परत 1-2 महिन्यांनी झाडं मोठी झाली, त्याला फुलं यायला लागली की परत 5 किलो साखरेचे पैसे माझ्याकडून घ्या आणि प्रत्येक झाडाच्या बुंद्याला टाका. फळं येतील आणि ती आलेली कारल्याची फळं एवढी गोड असतील, बस कच्चं खाल्लं तरी समाधान. पटतंय तुम्हाला? पटतंय तुम्हाला? पटतंय तुम्हाला? नाही का? का नाही पटत? महाराज तुम्ही बोलताय साखर टाकण्यापर्यंत बरोबर आहे हो, पण ज्याचं बीजच ज्याचं मूळच कडू आहे त्याचं फळ काय गोड निघणार आहे? त्याला कितीही कडुलिंबाची या झाडा साखरेचे आळे संत म्हणतात. कडुलिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केल्यानंतर लिंबोळ्या काही गोड होत नाहीत, त्या कडूच. तद्वत न्यायाने प्रपंचाचे जे आम्ही जोपासना ज्या वृक्षाची प्रपंच रूपाची करतोय तो दुःखाचाच आहे. त्याला कितीही आम्ही आश्रय दिला तरी त्याचं फळ दुःखच आहे, कारण ज्याचं मूळ आहे तसं फळ आहे. मग परमार्थाकडे चला. परमार्थाचं मूळ सुद्धा गोड आहे आणि परमार्थाचं बोला ना फळ सुद्धा गोडच आहे. मला सांगा, मोक्ष रूपी फळ आपल्याला एकदा मिळालं, गोडच झालं काय? म्हणून सांप्रतिक अभंग म्हणला जातो, पण किती थोडं दुर्दैव वाटतं मला की तो अभंग फक्त आणि फक्त मकर संक्रांतीलाच घेतला जातो. दुर्दैव आहे त्या अभंगाचं. तो मकर संक्रांतीसाठी नाही. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. व्यापक परमात्मा तुमच्या हृदयात आला अंश रूपाने, की हाय जे आयुष्य ते गोड होतं. काय होतं? गोड. बस सत्य आहे. घंटा वाजले. ऐका, मग आमचं आयुष्य गोडच करायचे. प्रपंचाकडे गेलो की त्याचं मूळही गोड, फळही मूळही कडू आणि फळही कडू, ते बाजूलाच ठेवायचे. मग देवाकडे जे मागणं मागायचं आहे ते कशा स्वरूपाचं आहे? त्याचं मूळही गोड आहे आणि त्याचं फळही गोड आहे. एवढी मंडळी तुमच्या परिसरात, म्हणजे तुमच्या परिसरात हरिपाठाचं वैभव आहे. मी नेहमी सांगतो, आमच्या परिसरात हरिपाठाचं वैभव पाहायचं असेल तर तुमचा परिसर हे आपल्या रायगडाचं हरिपाठाचं वैभव म्हणतोय मी. बघा ना, 2-2 तास जरी हरिपाठ झाला तरी थकत नाहीत माणसं. गोड आहे, परमार्थ गोड आहे, पण आम्हाला करता येत नाही. त्याचं कारण आहे विषयाचा पडीपाड. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी. परमार्थ गोड आहे, पण आम्ही ज्या अज्ञानामध्ये जगतोय त्या अज्ञानामुळे गोड परमार्थ कडू वाटायला लागला आणि कडू असणारा प्रपंच आम्हाला गोड वाटायला लागला. कोण म्हणतं लग्न झाल्यावर सुखी होतात माणसं?
ज्यांची गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी झाली त्यांनी उत्तर द्या बोटवर करून. माझ्या भावांनो, मी तुमच्या दुःखात. माझा मित्र एकदा मला आला आणि कडकडून मिठी मारलं, रडायला लागला. महेश, झालं काय? बाप्पा, बघताना चंद्रमुखी बघितली रे, पण घरात आल्यावर कळालं ती ज्वालामुखी. नाही, इथं जेवढ्या माझ्या बहिणी बसल्यात ना, एकही शब्द भाऊजींना उलट बोलत नाहीत. एवढ्या चांगल्या या सगळ्या बसल्यात ना, सगळ्या कीर्तनाला एकही नवऱ्याला शब्द उलटा बोलत नाहीत. बरोबर ना? खोट्या हो, काय बोलता? ह्या जर बोलायला लागल्या ना की आम्ही म्हणून टिकली, मी म्हणून टिकली, आणि दुसरी असती तर, जोरात बोला, दुसरी असती तर तुम्ही उत्तर द्यायचं, अगं मी म्हणून टिकलो. तुम्हाला उत्तर देता येत नाही. एक लक्षात घ्या, हे पुरुषापेक्षा बाईपेक्षा पुरुषाचं दुःख लय आहे. पण झाकली मूठ. बघा ना काय दुर्दैव आहे. त्यांचे पॅन्ट शर्टच ते पण कधी शिवले आहे ते माहीत नसतं. यांच्या साड्या प्रत्येक सणाला आहेत. म्हणजे कमवायचं ह्यांनी आणि असल्या. काय झालं, सगळे दुःखी येतो. दोन मित्रांनी लग्न केले, लहानापासून एकत्र होते. काय मागायचं तिथं जातोय मी घेऊन तुम्हाला. एकच मागणं मागायचं, लय नाही मागणं मागायचं. मोठ्यांचं मोठे पण त्याच्यात आहे, त्यांचे शब्दही मोजके असतात, पण ते मोजके शब्द व्यापक असतात. ऐकताय ना? दोन मित्रांनी लग्न केले, लहानापासून एकत्र होते, प्रेम. आणि तुमचं ज्ञानोबा ना, लहानापासून एकत्र होते दोन मित्र. ते म्हणले बघ, आपण हमराज मित्र आहे, एकाच गावातल्या मुलींशी लग्न करू दोन. म्हणजे वरात पण एकाच वेळेला निघेल, वरात पण एकाच वेळेला निघेल. तुमच्यातलं कोणाकोणाचं नाही झालं त्यांनी बोटवर करा. सगळ्यांचे झाले? मोकळे आहेत ना? नाही ना? दादा तुझं झालंय ना? नाही, दादाचं झालंय. नाही झालं आहे मग तुझं नाही ना? ठीक आहे. म्हणजे तू इकडे पाहिजे होता. असू दे, कोणाचा तरी आधार पाहिजे पोरांना, आधार पाहिजे. पोरांनो ऐका, माझं कीर्तन ऐकलत ना तुम्ही, विचाराल उद्या फोन करून, महाराज मठात जागा आहे का? शादी ऐसा लड्डू है. तुमचं काय उत्तर आहे? जो ना खाए वो भी पछताए और जो खाए वो भी पछताए. दोघांनी लग्न केलं. एक 5-6 महिने चांगले जातात माणसाचे लग्नात. ह्या अगदी चांगुलपणाचा आव आणतात. केव्हा किंवा आई चहा देऊ का? बिना चहाची म्हातारीला मारता तुम्ही, खोट्या. 5-6 महिने लय अगदी. बघा ना, मग इकडून पाया जशा पडतील ना 5-6 महिने, जसं काय डायरेक्ट स्वर्गात ना अप्सराच भेटली सून. मग नंतर ही रंग दाखवते. मग बाई बोलते दुसऱ्या बाईला, बाई ग कैदाशीन भेटली ग, कैदाशीन. कशाला हाय तसं वागा ना, काय करायचं आहे? काय कीर्तन ऐकतो आपण? मला एवढं म्हणायचं आहे, मी जर चुकलो तर माझे कर्म मलाच. तुम्ही माझे प्रेम करता म्हणून माझे कर्म तुम्ही भोगाल. मी चुकलो, मी वाईट काय केलं तर तुम्ही माझे कर्म भोगाल. माझे मलाच, अजिबात नाही. साधी गोष्ट आहे. बदलणार कधी आपण? हिंदूंचं फार अवघड चाललंय. ही कथा कीर्तन टिकलेत आणि ज्ञानोबा तुकोबारांची कृपा आहे म्हणून तर आपण आत्तापर्यंत तरलोय, नाही तर कधीच संपलो असतो महाराज. आणि त्यांची कृपा आहे ज्ञानोबा तुकोबांची. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी प्रबोधन केलं, माध्यमातून हे धर्म जागृत ठेवला कथा कीर्तनाच्या माध्यमातून. ऐका, आणि ते दोन मित्र 5-6 महिने चांगले जातात बाय, नंतर हळूहळू भांडणं होतात. इकडचं नाही, आमच्याकडचं सांगतो. इकडचं लय चांगलं आहे, नवऱ्याला उलटा शब्द बोलत नाही. मी आज एकाला बोललो, काय चांगली बायको भेटली तुला, तुझं तिच्या तोंडात बोट दिलं तर चावणार नाही. तो हळूच बोला, तुकडा पाडून.
म्हणजे काय डेंजर असेल ते बघा. ऐक, काय डेंजर असेल. आणि ते दोन मित्र, एका मित्राने दुसऱ्या मित्राला शनिवारी मेसेज टाकला, उद्या आपण लहानपणी ज्या शाळेच्या मागे झाडाखाली बसायचो तिथं आपण, तू बसायला ये. 2 शब्द आहेत, बसायला ये आणि बसायला ये. इकडे तशी कोणी नसल्यामुळे तुम्हाला ते कळालं नाही. बसायला असू द्या, समजणे वालों को इशारा करते. इथे तसले कोणी नसावे एवढं समाधान मला वाटतंय. बसायला गेला. मित्राला भेटला की पहिला आलिंगन द्यावं. त्याचं कारण आहे, प्रेम वृद्धिंगत होतं. इह हृदयची ते हृदय घातले. पण आलिंगन देताना समविचारी आणि सम अधिकारी व्यक्तीलाच आलिंगन द्यावं. जर विभिन्न विचाराचा आणि आचाराचा असेल तर आलिंगन देऊ नये. वैष्णवांच्या नियमात आलिंगन निषेध आहे. पण कोणाला द्यावं? संतांना, श्री गुरुला आणि देवाला. कारण त्याचं इफेक्ट आहे, व्हायब्रेशन्स ट्रान्सफर होतात, विज्ञान म्हणतं. रडायला लागलं गड्यासारखं. गडी मिठी मारली. काय कर, प्रेम, बायको चांगली भेटली ना, रोज भांडते. काय काय झालं? काय रोज भांडते. हो म्हटलं, तुझ्या घरात ना आवाज येतो. मग तो त्यांनी गप्प राहावं की नाही, जो रडायचा. तो म्हटला, अरे पण तुझं चांगलं आहे की तुला चांगली भेटली. तो त्याच्यापेक्षा वरच्या स्वरात रडायला, अरे नाही तसं काय तसा काय नाही. मग कसं आहे, तुझ्या तर घरात ना हसायचा आवाज येतो. अरे हसायचा आवाज नाही, ती पण भांडते. आणि ती किचन मधून जेव्हा भांडी मारते, लागला की ती हसते आणि हुकला की मी हसतो. दोघही दुःखीच. बोला ना. फक्त एवढंच आहे, तुमच्या बायका ज्या आहेत ना, तुमच्या त्या हॉलमध्ये बोलतात उलट सुलट, आणि आमच्या कुठं बोलतात? किचन मध्ये. अवघड आहे. सगळं बाजूला ठेवा. हे अभंगात एक ट्विस्ट आहे, महत्वाचा एक मुद्दा आहे. घड्याळ वाऱ्याच्या वेगाने जाते. मीही त्याचं अवधान ठेवेन आणि बोलेन. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असावी आणि तीच वस्तू मागण्याकरता दुसरा यावा. प्रकरण बघा कसं कठीण आहे आजच्या अभंगाचं. आदरणीय दीपक शेटकडे फॉर्च्युनर आहे. ती मला आणायला आणली कोणाची होती? मला घ्यायला. त्यांचीच आहे ना. आणि मी आज कीर्तन झाल्या बोलो, दादा फॉर्च्युनर मला दे. मी त्याला फार मोठा आशीर्वाद दिलाय गाडीतून उतरल्या आणि तो पूर्ण झाला ना, मी भांडून घेईन गाडी त्याच्याकडनं. होणार. ऐका, आत्तापर्यंत खोट्याने शब्द झाले. मी एकाला बोललो तुझं घर होईल, घर झालं. एकाला बोललो तुझं लग्न होईल, लग्न झालं. तो परत आला. मी आता मारच खाशील. ऐका, मी दादाकडे गेलो कीर्तन झालं. त्यांना उद्या सकाळी मीटिंगला जायचं आहे. उदाहरण फॉर एक्झाम्पल, त्यांना गाडीची अत्यावश्यकताच आहे आणि मला सुद्धा कीर्तनाला जायचं आहे, मला सुद्धा अत्यावश्यकता आहे. मग मी त्यांच्याकडनं डायरेक्ट मागत नाही. मग मी काय म्हणतो, दादा माझं एक म्हणणं आहे तुमच्याकडे, सांगू का? काय? जरा बघा ना, मलाही कीर्तनाला जायचं आहे, तुम्हाला गाडी देता आली तर जरा बघा. काय शब्द असतो? बघून घ्या. जरा तुम्हाला देता आली तर, याचा अर्थ समोरच्याला गरज आहे आणि तीही गरज त्याच्याही पेक्षा समोरच्याला आहे. पण ज्याला गरज आहे आणि मागायला आला तोही गरजेचा आहे. मग ज्याच्याकडे मागायचं आहे त्याला स्वातंत्र्यता आधी द्यावी लागते. काय द्यावी लागते नियमाने? स्वातंत्र्यता. की मी जे मागणार आहे ते तुला द्यायचं आहे हे मी सांगणार नाही, तू आधी बघून घे आणि मग मला दे. आधी तू बघून घे, तुझा विचार आहे की तू बघ की तुला वाटलं तर दे. आता ऐक, एकच का मागा, अनेक नाही. प्रपंचात जे मागणं मागितलं जातं ते अनेक आहे आणि परमार्थात जे मागणं मागितलं ते एकच आहे.
कधीतरी या परिसरात कीर्तन असलं की एक ह्या शब्दावर मला कीर्तनाला आठवण करा, एकावर एक शब्दावर बोलू आपण. नाही, वरखलेंकडं वेगळा अभंग आहे, त्यांच्याकडे ते मला त्यांची परंपरा सांगायची घराण्याची, त्यांच्या क्षात्रतेज घराणं त्यांचं ते. मी काल माझ्या स्टेटसला आमच्या घराण्याचा इतिहास ठेवला होता, माझ्या घराण्याचा मी इतिहास ठेवला होता. महाराजांच्या आधी ज्या वेळेला चालुक्य घराणं आलं, त्या चालुक्य घराण्याचे सरदार होते आणि नंतर सांप्रत वेळेमध्ये छत्रपती शिवरायांना त्या चालुक्य घराण्याने त्या सरदारांनी मदत केली आणि त्या मदत केल्यानंतर ती आनंदी होऊन खुश होऊन त्या सरदारांना कितीतरी हजार जमीन छत्रपती शिवरायांनी दान केली. ती दान केलेली जमीन नंतर त्याची विभाजन होत होत आले आणि ते विभाजन होत होत असताना श्री मारुतीराव गणपतराव म्हणजे मारुती सिंह गणपतराव पाटणकर म्हणजे माझे विद्यमान पिताश्री, महाराजांनी दिलेल्या जमिनीतली आत्ता आमच्या पिताश्रींच्या म्हणजे वाटे वाटे होत माझ्या वडिलांच्या नावावर 251 एकर जमीन आहे. त्याचा दस्त आणि सगळी परंपरा आमच्या घरी त्याच्यात लिहिलेली आहे आणि त्याची सगळी सातबारे 251 एकरचे म्हणजे फूट झाली, भावाचा भाव भावाचा भाव भावाचा भाव झाले. आणि मग आमच्या वडिलांच्या पाटण तालुक्यामध्ये 251 एकर जमीन आहे महाराजांनी दिलेल्यातली सध्या. आता त्याचे 2 तुकडे होतील, भावात आणि माझा, तो भाग वेगळा. ऐका, तुकोबरा देवापुढे उभे राहिले. काही न मागणारे तुकोबरा आज देवाकडे एक विलक्षण अशा आशेने देवाकडे बघतायत. प्रसंग लक्षात घ्या, काहीतरी मागण्याची आस आहे आणि म्हणून माझ्या चेहऱ्याकडे तुकोबराय पाहतायत. हे देवाला कळालं आणि देवालाही वाटलं की तुकोबरांनी मागावं अशी माझी आस आहे आणि म्हणून तुकोबरांच्या मुखारविंदाकडे देवही पाहायला लागला की मागण्याची आस पाहे मुखाकडे. देव पाहायला लागला. देवाचं स्मित हास्य आहे. तुकोबा, आज तुमचं अंतःकरण आणि तुमची माझ्याकडे पाहण्याची नजर, दृष्टी, भाव मला मागण्यातला दिसतोय. हो देवा, मागायला चाललोय. आणि देव खुश झाला. 7 पिढ्याचं ओझं आज खाली होण्याचा अवसर मला मिळाला. पिढ्यानपिढ्याची निष्काम केलेली भक्ती, कधीच न मागणं करत निष्काम भक्ती केली आणि ते ओझं माझ्या डोक्यावर आज हलकं होणार. हाच देवाला आनंद आहे. आता ऐका, तुकोबरांसारखा तत्वज्ञानी महात्मा देशील तरी पाहे हा शब्द जर वापरत असेल तर हेच स्पष्ट होतं, तुकोबरांना ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्या अनंत पटीने देवाला सुद्धा त्या गोष्टीची गरज आहे. म्हणून तुकोबराय देशील तरी पाहे पांडुरंगा असं म्हणतात, कारण गरज असल्याशिवाय, जर गरज नसती तर डायरेक्ट मागितलं असतं. पाहे हा शब्द वापरला नसता. मग देवाने विचारलं, तुकोबराय काय देऊ? देवा, खूप मागायला नाही आलो रे. नाही, खूप मागायला. एक आंधळ्याला देवाने विचारलं, तू एवढं सगळं पंढरपूर फिरतोस, आंधळा आहेस? मी पाहतोय रोज सकाळी रात्रीपर्यंत एकच अभंग म्हणतोस, तू माझं भजन करतोस. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची. आकडा गोड असतो बरं का. आमच्या मठात प्रातस्मरणीय आप्पा गुरव महाराज, प्रातस्मरणीय नाना महाराज मोरे आणि आमचे संबंध तिथले सगळे कलाकार मंडळी, असा काकडा होतोय 4 दिवस. खूप गोड आहे. काकडा गाताना त्या भावनेत गावा, त्या भावनेत गावा. हा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय, झाला ऋणोदय, सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, अवघे झाले ती गोळा.
ती गोड वाटेल. असं जर ह्या चालीत बोलत आहे. काही काही लोक जसं पांडुरंगाला धमकी देत आहेत, उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकला. गप, धमकी देतो काय देवाला? त्याला गोड वाटलं पाहिजे ना. त्याच्या एक लक्षात घ्या, अमंगळ आणि ओंगळ नको ना ते. काय काय लोक तर नाही, इथे मला आमच्याकडं काय केलं तर म्हणतात ते हिंदी गाण्याची चाल लावतात. भक्तीची ये पोटी बोला काकडा ज्योती. कुठनं आणते चाल दलिद्री? काय भाव आहे काय चालीत? भक्तीची ये पणे नर देवा, असं आहे का ते? किती ही मंडळी रोजच्या ही जेवढी बसलेत ना, ही उगाच पुढे गादीवर नाही बसलीत. आयुष्य वेचलंय ह्यांनी परमार्था करता. सगळं संपत आलंय त्यांचं आयुष्य, पण ते झिजलेत त्याच्यात. विचारा त्यांना. त्या प्रकारचा भाव तर प्रगट झाला पाहिजे. भाव तर प्रगट झाला पाहिजे. भक्तीच्या पोटात बोध दडलाय हे समोरच्याला तर कळलं पाहिजे. ते भक्तीच्या पोटात हिंदी कोणतरी दडलाय असं वाटतंय भैया. काय ही प्रकरण पुढे हे घड्याळ जाते. मला ते असं वाटतंय सकाळी 3 वाजेपर्यंत कीर्तन करतो, मग मी निघतो पाकिट घेऊन, तुम्ही काकडा करा मारा. लय अवघड आहे. एक लक्षात घ्या, आमच्या आजोबांचा एक शब्द होता, अनुग्रह घ्यायला कोण आलेत ना तर ते सांगायचे जास्त काय करू नकोस, ज्ञानेश्वरी वाच, पण एक 5-5 ओळ्या रोज रोज वाच ओव्या, पण सकाळचं काकडा वाच. त्यांचं एक वाक्य होतं आजोबांचं, काकडा हे वारकरी संप्रदायाला दिलेली उत्तम मेजवानी आयुष्याची महाराज. उत्तम मेजवानी, रसज्ञ मेजवानी. फक्त अभंग कळाले पाहिजेत त्याच्यातले. वासुदेव, आंधळा, पांगळा, आयुष्याचा बोध दडलाय काकड्यात. नाही तर काय काय गावात काकडा झाला ना, गावातली होतं ती सकाळची गाणी बंद करा अशी बोलतात. काय काय सकाळचं गोंगाट, अरे वेड्या तू ते ऐकलंस आयुष्य सुधरेल तुझं. तू गोंगाट नाही, काकडा गोंगाट नाही. काय काय लोक असं मेंटली असे म्हणतात, बाबा ते सकाळचा तुमचा भोंगा जरा कमी करा, येड्या दलिद्र्या ऐक ते काय मग कळेल तुला. ते असे उचकवले पाहिजेत. फुकायची लगेच, काम करायचं त्यांचा. ऐका नाही म्हणजे त्यांना फुकायचं आहे, बट असं बोलायचं, तसं फुकायचं काय. ऐका, तो आंधळा माणूस, माझं एक पहिली चाल होईल, लगेच विठोबा रुक्माई भजन होईल आणि लगेच शेवटची चाल घेऊन जय विठ्ठल घ्यायचं. तो आंधळा माणूस देवापुढे उभा राहिला आणि देव त्याच्या पुढे उभा राहिला, कारण आंधळा आहे. देव म्हणाला, रोज भजन करतोस रे आणि माझा विश्वास टाकून भजन करतोस. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा